तो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू। शिक्षकेची एकुटी देण्यासाठी ट्रस्टीचा मालमत्ता विकणार हायकोर्टाचा आदेश, न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई होणार। दुसरी अपडेट आहे जुनी पेन्शनबाबत समिती स्थापन। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। 14 ऑगस्ट 2024 शिक्षकेच्या वेतनाची तब्बल 1 कोटी रुपये थकविणाऱ्या शिक्षण संस्थेची ट्रस्टींना उच्च न्यायालयाने चांगला दणका दिला आहे। ट्रस्टीची मालमत्ता विकून शिक्षकीच्या थकीत वेतनाची रक्कम द्या, असे आदेश न्यायालयाने उपशिक्षण संचालकांना दिले आहेत। ठाणे जिल्ह्यातील नवनिर्माण शिक्षण मंडळ संस्थेने शिक्षिका सुनीता कोले यांच्या वेतनाची 1 कोटी 5 लाख रुपये थकवले आहेत। ही रक्कम वसूल करण्यासाठी संस्थेच्या ट्रस्टीचा मालमत्ता विकण्याचा निर्णय उपशिक्षण संचालकांनी घेतला। त्यांची नोंद करून घेत न्याय नितीन जमादार व न्याय मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने आदेश दिले आहेत। ट्रस्टीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे कोर्टात जमा करा। कोर्टात जमा झालेली रक्कम कोले यांनी काढून घ्यावी, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले। 15 वर्षाची प्रतीक्षा। 2009 पासून हे प्रकरण प्रलंबित आहे। हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता, तरीही संस्थेने कोले यांना थकीत वेतन दिले नाही। याबाबत न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल झाली। न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही संस्थेने कोले यांचे थकीत वेतन दिले नाही। उपशिक्षण संस्था संचालकांनी ट्रस्टीची मालमत्ता विकण्याचा निर्णय घेऊनही कोले यांना वेतन देण्यास संस्थेने नकार दिला नाही। संस्थेची निवड टाळाटाळ सुरू आहे, त्यामुळे आता उपसंचालकांनी ट्रस्टीची मालमत्ता विकूनच कोले यांना पैसे द्यावेत। ही मालमत्ता विकण्यासाठी महसूल विभागात तहसीलदाराने उपशिक्षण संचालकांना मदत करावी, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे। मुलांचे नुकसान नको, संस्थेचे शाळा बंद करा अशी सूचना न्यायालयाने केली होती, मात्र शाळा बंद केल्यास विद्यार्थी व शिक्षकांचे नुकसान होईल, त्यामुळे शाळा बंद करता येणार नाही। ट्रस्टीची मालमत्ता विकून कोले यांना थकीत वेतनाची रक्कम दिली जाईल, असे सरकारी वकील विकास माळी यांनी स्पष्ट केले। काय आहे प्रकरण? कोले संस्थेच्या शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाल्या होत्या। त्यांच्या पदांच्या मान्यतेचा प्रस्ताव संस्थेने शिक्षण विभागाकडे पाठवला नाही, तसेच त्यांना वेतनही दिले नाही। नंतर त्यांना कामावरूनही काढण्यात आले। थकीत वेतनासाठी कोले यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे। दुसरी अपडेट पाहूया। दुसरी अपडेट आहे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समिती गठीत करण्याबाबत 13 ऑगस्ट 2024चा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। जुनी पेन्शनबाबत समिती गठीत करण्यात आलेली आहे। लवकरच निर्णय होण्याची शक्यता। हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अखिल तांबुसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता। 2005 पूर्वी टप्पा अनुदानावर आलेले 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात विषय मांडला होता। चर्चेदरम्यान ही सम्यक विचार समिती सादर केलेल्या अहवालातील आर्थिक भाराबाबत सादर करण्यात आलेल्या माहितीस अनुसरून बैठकीस उपस्थित विधान परिषद सदस्यामार्फत आक्षेप घेण्यात आला। त्यानुसारून 1/11/2005 पूर्वी टप्पा अनुदान, 1/11/2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना यांच्याबाबत शिक्षण आयुक्त अध्यक्षतेखाली सम्यक विचार समिती सादर केलेल्या भाराबाबत पुन्हा तपासणी करण्याकरिता समिती गठीत करण्यात आली आहे।